महायुतीचा तिढा लवकरच सुटेल. विरोधकांनी पैसे मोजले होते का? खासदार श्रीकांत शिंदे. शिवसंवाद दौऱ्यानिमित्त बोलताना शिंदे सेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी विविध राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. विधान परिषदेच्या नाशिक आणि जळगाव या 2 जागांवर महायुतीचेच उमेदवार समोरासमोर आल्याने सध्या तिढा निर्माण झालाय. यावर बोलताना त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे नेते या संदर्भात चर्चा करत असून लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघेल आणि सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतील. दरम्यान विधान परिषद जागा बिनविरोध करण्यासाठी महायुतीने 150 कोटी रुपये वापरल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाचा खरपूस समाचार घेत विरोधक काय तिथे पैसे मोजायला गेले होते का, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी राऊतांवर कडाडून टीका केली. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेतले होते आणि आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात योग्य व ठोस निर्णय घेत आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, धुळे. सहसंपादक अनिल बोराडे. अरे ऐका ना, आता तुम्ही माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवसंवाद दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमाने वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जाऊन, जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही आढावा बैठक या ठिकाणी घेतोय. मंत्री महोदय दादा भुसे साहेब या दौऱ्याच्या निमित्ताने बरोबर आहेत. आज सकाळपासून नंदुरबार, त्यानंतर आता धुळे आणि उद्या जळगाव पूर्ण दिवस असा हा दौरा असणार आहे. शिवसेनेची ताकद कुठल्या कुठल्या विधानसभेमध्ये आहे, जिल्हा परिषदांमध्ये आहे, कशा प्रकारे कार्यकर्ता काम करतोय त्या ठिकाणी, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचा आढावा देखील या ठिकाणी घेतला. त्याच्यामध्ये जागा किती आल्या, किती जागा ज्या आहेत ते गमाव्या लागल्या, पराभूत झाल्या, त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला. येणाऱ्या काळांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका कशा प्रकारे लढवल्या गेल्या पाहिजे या सगळ्यांचा आढावा जो आहे तो या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने या ठिकाणी होतो. प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा करण्याचा एक प्रयत्न या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने असतो. प्रत्येक ठिकाणी 2-2, 2.5 तास बैठक या ठिकाणी होते आणि त्या कार्यकर्त्याच्या काय अपेक्षा आहेत, काय म्हणणं आहे पक्षाकडून, शासनाकडून, या देखील गोष्टीचा आढावा या बैठकीच्या माध्यमाने होतो. साहेब, विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्य सरकारचा आलेला आहे अजून सापत्नाशी वागणूक दिलेली, याबाबत काय म्हणाल? शिवसेनेची ताकद येणाऱ्या काळामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये कशी वाढेल याच्यासाठी हा शिवसंवाद दौरा होता आणि या दौऱ्याच्या माध्यमाने प्रत्येक तालुक्यामध्ये असेल, प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची ताकद येणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये जास्तीत जास्त जागा या शिवसेनेच्या कशा निवडून येतील. आपण शिरपूरचं उदाहरण बघितलं, तिकडे शिवसेना कधीच जी आहे ती निवडणूक त्या ठिकाणी एवढ्या ताकदीने लढली नव्हती. तिकडे जे आहे 32-36 हजार मतं जी आहे ती सगळी मिळून शिवसेनेला मिळालेली आहेत. धुळे शहरामध्ये देखील 45-50 हजार मतं जी आहे शिवसेनेला मिळालेली आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये या मतांमध्ये जे आहे ही वाढच होणार आहे आणि शिवसेना पूर्ण ताकदीने या धुळे जिल्ह्यामध्ये पक्ष कसा वाढेल याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे. तो त्यासाठीच आहे की काय चालू आहे, कशा प्रकारे विधानसभा किंवा तालुका किंवा गाव स्तरावरती काम जे आहे कार्यकर्त्यांचं चालू आहे, काय काय अडीअडचणी आहेत, तर त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत असतात आणि त्याची नोंद जी आहे ती पक्ष या ठिकाणी घेतो. भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी समन्वयाने कशा सुटतील याच्यासाठी आम्ही काम करत राहू. बघा, महायुतीचे जे उमेदवार आहेत सगळीकडे प्रत्येकाला वाटत असतं की बाबा मी निवडणूक लढली पाहिजे आणि त्या अनुषंगाने तिकडे महायुती नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही बंडखोर उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. त्याचबरोबर जळगावमध्ये मला वाटतं शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भरलेले आहेत. तर मला वाटतं सगळ्यांचे जे फॉर्म आहेत किंवा सगळ्यांबरोबर जे बोलणं आहे हे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्याचबरोबर मंत्रिमंडळातील दादा भुसे साहेब सारखे सगळे आमचे वरिष्ठ नेते असतील हे बोलत आहेत आणि त्याच्यातून सकारात्मक तोडगा जो निघेल. पण मी एक तुम्हाला सांगतो, सगळीकडे महायुतीचेच उमेदवारांचा विजय जो त्या ठिकाणी होईल. बघा, मला वाटतं प्रत्येक आता कार्यकर्त्याची अपेक्षा
असते की निवडणूक लढवली पाहिजे, पण जेव्हा आपण युतीमध्ये असतो तेव्हा काही गोष्टी ज्या आहेत या युतीतील वरिष्ठ नेते जे आहे निर्णय घेत असतात आणि वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर जो हा कार्यकर्ता असेल पदाधिकारी तो गोष्टी ज्या आहेत त्याचा फॉलो करत. महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली रोज जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश जे होत आहेत. लोक जे आहे शिंदेसाहेबांवरती शिवसेनेवरती विश्वास दाखवत आहेत, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश दररोज प्रवेश जे आहे हे शिवसेनेमध्ये होत आहेत. याच्या पुढे देखील होत राहतील आणि आज जे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत त्यांच्यामुळे नक्कीच शिवसेनेची ताकद जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे. असं असताना महायुतीसाठी योग्य नाही, काय म्हणाले या संदर्भात? कोणाचे उमेदवार पळवले? उमेदवार गायब झालेले आहेत, बंडखोरी झालेली आहे. बघा, मला वाटतं याच्यामधला जो काही तोडगा आहे हा वरिष्ठ पातळीवरती जो 100% निघेल.